नमस्कार मंडळी. प्रेमाचे बंध या लघुकादंबरीचा हा शेवटचा भाग आहे. तुम्हाला ही लघुकादंबरी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. प्रेमाचे बंध भाग 3. विराजचा फोन आला. काका, गावकर सरांना तुमच्याशी काहीतरी डिस्कस करायचंय. उद्या रविवारी सकाळी 10 वाजता तुमची अपॉइंटमेंट पाहिजे म्हणतायत आणि मला आणि पप्पांनाही जा म्हणालेत. मग येऊ ना आम्ही तिघे उद्या? दिनूभाऊ म्हणाले, अरे माझी कसली अपॉइंटमेंट घेतोस? या खुशाल, आहोत आम्ही घरी. रविवारी सकाळी 10 वाजता ते आले. पण तिघे नाही, 5 जण आले. विकास, विराज, श्री अशोक गावकर, सौ नयना गावकर आणि 2 वर्षांचा छोटा बंटी. आपल्या गोड हसण्यानं आणि व्यवस्थित वागण्याने बंटीने आल्याबरोबर सर्वांची मनं जिंकली. विराजच्या अशोक गावकरबरोबरच्या वागण्यात व बोलण्यात एक प्रकारचा मर्यादापूर्ण मोकळेपणा दिसत होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अशोकने मुद्द्याला हात घातला. सर, दिनूभाऊंना उद्देशून अशोक गावकर म्हणाला, आपण काही फायनान्शियल क्रायसिसमधून जात आहात आणि आपली फॅमिली आपल्याला त्यातून बाहेर पडायला मदत करणार आहे असं आपण महिन्यापूर्वी म्हणाला होतात. सर, त्यांनी काही उपाययोजना केली असेल, पर्याय सुचवले असतील तर ठीकच आहे. पण सर, मलाही आपण आपला फॅमिली मेंबर समजावं आणि माझ्या सूचनेचाही विचार करावा अशी माझी विनंती आहे आपल्याला. मोठा अधिकार मागतोय, पण नाही म्हणू नका सर. कोणाच्या तरी भावना न दुखावता विनम्रपणे मार्ग सुचवण्याचा अधिकार मागण्यातला आर्जव दिनूभाऊंच्या अंतःकरणाला भिडलं. अशोक गावकरबद्दल वाटणारा परकेपणाचा उरलासुरला पडदाही त्यामुळे विरून गेला. अशोकचा हात थोपटत दिनूभाऊ म्हणाले, ठीक आहे, बघूया तुझी काय सूचना येते. आणि फॅमिली मेंबरची भूमिका घेतलीच आहेस तर मला सर नको म्हणून, काका, मामा काहीही चालेल. सगळेच जण हसले. वातावरणातला तणाव निघून गेला. अशोक सावकाशपणे पुढे बोलू लागला. सॉरी काका, लहानपणापासून मी अनाथालयात वाढलो. राणे गुरुजी माझे सर्वस्व होते. ते गेले आणि आता जगात मला आपले असे नातेवाईक कोणीही नाहीत. आणि नयनाचीही स्थिती फारशी वेगळी नाही. कुटुंब व्यवस्था, कुटुंबातल्या लोकांचे एकमेकातले प्रेमाचे बंध, रक्ताची नाती, एकमेकावर प्रेमाने गाजवता येणारे अधिकार, सगळं अनुभवावे असं आम्हाला वाटतं. अशोक बोलायचा थांबला. शैलाताईंनी हळूच डोळे टिपले. अशोक पुढे बोलू लागला. काका, काकी, आम्हाला कुटुंब हवंय. आम्हाला अशा कुटुंबाचा भाग बनायचंय जिथे वडील धाले असतील, जिथे भावंड असतील, कौटुंबिक कर्तव्य असतील, कुटुंबातले खरे खोटे रुसवे फुगवे असतील. काका, काकी, भाल का तुम्ही आमचं कुटुंब? आमचे वंदे वडीलधारे, बंटीचे आजोबा आजी, हे अगदीच अनपेक्षित होतं. दिनूभाऊंना काही बोलायला सुचेना. मती गुंग होऊन गेली. शैलाताई जरा लवकर सावरल्या. अशोक, शैलाताई म्हणाल्या, जरा स्पष्ट सांगितलं तर बरं होईल. नीट कळलं नाही आम्हाला. काका, काकी, अशोक म्हणाला, आम्हाला तुम्ही दोघं कायमचे आमच्याबरोबर येऊन राहायला हवं, आमचे वडीलधारे म्हणून, आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग म्हणून. काका, राणे गुरुजींबरोबर तुमचीही प्रतिमा माझ्या उशाशी असायची. फक्त तिला चेहरा नसायचा, नाव नसायचं. पण तुम्ही मला परके कधीच नव्हता, परके कधीही नसणार. दिनूभाऊंना काही सुचेना. तोंडावर आलं होतं, अरे तुला आम्ही परके वाटत नसू, पण तू आम्हाला परकाच आहेस ना. ओळख ना पाळख, असंच घुसायचं तुझ्या घरात. आणि उद्या तू घराबाहेर काढलेस तर जाणार कुठे आम्ही? पण शब्द बाहेर आले नाहीत. दिनूभाऊंनी मदतीसाठी विकासकडे पाहिलं. विकासने त्यांच्या मनातली घालमेल आणि त्यामागचे प्रश्न पुरेपूर ओळखले होते. थोडा विचार करून विकास म्हणाला, बाळासाहेब, मी एक सुचवू का? एक मध्यावधी पायरी ठेवा तुम्ही. इंटरिम स्टेप. मिस्टर गावकर मनापासून बोलतायत यात मला संशय नाही. तुमच्या मनातले संभ्रमही योग्यच आहेत, हेही मला कळतंय. कारण कुटुंबामध्ये व्यक्तींमध्ये खूप समझोते करावे लागतात. गिव्ह अँड टेक असतं. गाजराची पुंगी कधी पटकन मोडून जाईल ते सांगता येत नाही. पण मोडली म्हणून ती खाऊन टाकायची नसते, रिपेअर करायची असते आणि तिच्यातून पुन्हा सूर काढायचे असतात. विकास पुढे म्हणाला, तुम्ही सध्या परळचं घर ठेवा बाळासाहेब, विकू नका. मिस्टर गावकरांचं घर मला वाटतं प्रशस्त असेल. सुरुवातीला 1 वर्ष 6 महिने तुम्ही पेईंग गेस्ट म्हणून राहा तिथे. कुटुंब म्हणून राहण्याची ट्रायल होऊन जाईल. ॲडजस्टमेंट्स, समझोते सगळ्या स्तरांवर झेपतायत की नाही? कुटुंब म्हणून बांधलेले बंध, सर्व प्रकारचे ताण, चढ-उतार सहन करू शकतात की नाही ते पहा. प्रयोग यशस्वी करा आणि तुम्ही तयार असाल तेव्हा पुढचं पाऊल घ्या. शैलाताई म्हणाल्या, खरं आहे विकास म्हणतो ते. रक्ताची नाती काय, कौटुंबिक नाती काय, शेवटी सगळीच असतात फक्त प्रेमाची नाती. आई मुलगी, सासू सून, आजी नातवंड, शेवटी सगळी प्रेमाची नाती.
सगळीच नाती गृहीत धरून मारून मुटकून कुटुंब नाही होत. पण अशोकचा पर्याय विकासने सुचवलेल्या पायरीमार्गे करून पाहायला माझी हरकत नाही. मला आवडलीये नयना, मला आवडलाय चंटी, माझं छान जुळेल दोघांची. दिनूभाऊ म्हणाले. पुढचा मार्गच एवढा धुसर, कधी न चाललेल्या वाटेसारखा होता की दोघांच्याही मनाची द्विधावस्था होणं प्राप्तच होतं. इतक्या सटपट निर्णय घेता येणार नाही आम्हाला, दिनूभाऊ म्हणाले. आठवड्याभरात सांगतो काय ते. कुठे आहे घर तुमचं? मुंबईत आहे की कुठे बाहेर आहे? शैलाताईंनी विचारलं. मुंबईतच आहे, अशोक सांगू लागला. जवळचं येथून शिवाजी पार्कला केळुस्कर रोडवर सी लिंक नावाची बिल्डिंग आहे. तिथे संपूर्ण 12वा मजला घेतलाय आम्ही. सी लिंक? दिनूभाऊ, शैलाताई, विकास, विराज चारही तोंडांतून एकदमच प्रश्न आला. हो, 12व्या मजल्यावर 3 फ्लॅट आहेत. 2 आहेत 4 BHK आणि एक छोटा 2 BHKचा आहे. काका, तुम्हाला तर 2 BHKचा फ्लॅट सोयीस्कर पडेल आणि त्याची माझ्या 4 BHKच्या फ्लॅटशी जोडणीही केली आहे. तेव्हा तुम्ही म्हटलात तर स्वतंत्र किंवा म्हटलात तर आमच्याबरोबर एकत्र राहू शकाल. दिनूभाऊंनी आणि शैलाताईंनी एकमेकाकडे पाहिलं. सी लिंक ऐकल्यावरच त्यांचा उरलासुरला लेचापेचा विरोध पार विरघळून गेला होता. अशोक गावकर कुटुंब जायला उठलं. अशोकने दिनूभाऊंना आपलं कार्ड दिलं. माझे सर्व नंबर यात आहेत, काही लागलं तर फोन करा. जाता जाता अशोकने सांगितलं. चला, आपल्याकडे 4 पर्याय आहेत, आठवड्याभरात निर्णय घेऊया, दिनूभाऊ म्हणाले. अहो बाळासाहेब, विचार कसला करताय? विकास म्हणाला. विन विन ऑफर दिलीये गावकरांनी. तुमच्याबद्दल अपरंपार आदर भावना आहे त्यांच्या मनात. तुमच्याबरोबर आपल्या अख्ख्या कुटुंबाचा भाग व्हायचाय त्यांना. कुटुंब सौख्याला असुसलेलं कुटुंब आहे ते. सुशिक्षित आहेत, आपल्या कुटुंबातल्या मुलाबाळांना योग्य मार्ग दाखवणारे रोल मॉडेल बनतील ते. विचार करायची गरजच नाही, मान्य करा आणि सी लिंकमध्ये राहायला जा. शैलाताई काहीच बोलत नव्हत्या. त्यांचं विचारचक्र चालू होतं. विकास, विठ्ठलाचीच इच्छा आहे ही. त्याचा वरदहस्त मला स्पष्ट दिसतोय या सगळ्यांमध्ये, शैलाताई गहीवरून म्हणाल्या. 20-25 वर्षांपूर्वी आम्ही श्रीक्षेत्राला जातो काय, तिथे राणे गुरुजी आणि छोटा अशोक योगायोगानं भेटतात काय, त्या अनोळखी मुलाला आमच्याकडून आनंदानं प्रेमानं सहाय्य दिलं जातं काय, त्या प्रेमाच्या अंकुरातून हा वृक्ष बनतो काय, आणि आज तोच मुलगा प्रेमापोटी आमच्या उतरत्या वयात आमच्या मदतीला ठाकतो काय. धन्य तुझी विठ्ठला.